जेवढ्या आमच्या लाडक्या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केवायसीची अट या ठिकाणी रद्द करून टाकल्या। केवायसी करण्याची इथून पुढे तुम्हाला आता गरजच बसणार नाही, तुम्हाला टेन्शन संपलं। त्यामुळे लाडक्या बहिणींचा मंगळवार 2 डिसेंबर या ठिकाणी आनंदाचा असणार आहे, कारण या दिवशी लाडक्या बहिणी सर्व मतदान करणार आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे वचन दिले आहे। मंगळवार खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की ई केवायसीची अट मतदानाच्या दिवशी रद्द करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट सर्वांना या 14 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी मंगळवार 2 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तुम्ही सुद्धा ऐकलंय की ई केवायसीची अट महिलांसाठी मतदान असल्यामुळे शिथिल करून तुम्हाला सरसकट सर्वांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत। डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता दाबलेलं आहे। स्वतः त्यांनी सांगितलंय की मतदानाच्या दिवशी पैसे वाटपाला मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे। महिलांना 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। मंगळवार 2 डिसेंबर पैसे वाटपाचा पहिला दिवस या ठिकाणी असणार आहे। पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू करण्यात येणार आहे। आता बघा महिलांनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतकं दिवस पैसे वितरण त्या ठिकाणी का थांबलेलं होतं, आम्ही वाट बघून बघून थकलेलो आहोत, आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे का दिले नाहीत, याचं उत्तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले नक्की बघा। पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता लाडक्या बहिणी सर्वजण ई केवायसी करायच्या अजून पण बाकी होत्या, त्यामुळे नोव्हेंबर आता महिना ओलांडला तरी सुद्धा नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी आता महिलांना दिले नव्हते आणि डिसेंबरचे पण पैसे दिले नव्हते। आता महिलांचा प्रॉब्लेम होता, काहींना OTP केवायसी करताना येत नव्हता, तुम्हाला सुद्धा OTP लवकर आला नसेल, काहींना या ठिकाणी सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे जवळपास 50% वरती लाडक्या बहिणी केवायसी करायच्या थांबल्या होत्या। अनेक महिलांची केवायसी पूर्ण झाली होती, अनेक महिलांची केवायसी करायच्या थांबल्या होत्या। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सुरुवातीला ऐकले, केवायसीची अट आता मतदाना दिवशी म्हणजेच 2 डिसेंबर मंगळवार दिवशी रद्द करण्यात आल्या आणि महिलांच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर असं 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती देण्यासाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचं आता पाहायला मिळतंय। बघा नोव्हेंबर महिना संपून गेलाय तरी पण नोव्हेंबरचे डिसेंबरचे लाभ बँकेच्या खात्यावरती दिलेला नव्हता, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब एकदम चिडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं, रागाला आले होते। बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, तुम्ही पैशांचं वितरण का अजून केलं नाही, मतदानाच्या दिवशी एक पण लाडकी बहीण शिल्लक राहता का म्हणे, अशा प्रकारचे कडक आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। त्यामुळे मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान लाडक्या बहिणी करणार आहेत, त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाका असे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिले आहेत। त्यामुळे बँकांनी आता एक शब्द मांडलाय, ती म्हणजे केवायसी करायच्या अजून महिला बाकी आहेत, त्यांना सुद्धा पैसे द्यायचे का, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट फायनल निर्णय घेऊन टाकलाय। केवायसीची अटच आता शिथिल करून टाकल्या। डायरेक्ट तुम्हाला केवायसी कधी करायची, तर आता मुदत सुद्धा डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, ती म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2026ला, म्हणजे आता 1 महिन्यानंतर तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता बघा तुम्हाला काय सांगितलंय, पुढच्या वर्षी केवायसी करायची आहे, त्यावेळी तुम्हाला म्हणजे आता 1 महिना राहिलाय, म्हणजे डिसेंबर महिना ओलांडल्यानंतर केवायसी करायचे, तोपर्यंत आता तुम्हाला टेन्शन नाही, पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती मंगळवारी 2 डिसेंबरला कोणाकोणाला वितरित करण्यात येणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींना यासोबतच अजून एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आता तुम्ही ही बातमी ऐकून खुश होणार आहे, ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान 2 डिसेंबरला मंगळवारी होणार आहे। तुम्हाला पण माहिती आहे आणि सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये बँकेच्या खात्यावरती देण्याचा निर्णय झाला आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पडत नसेल, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ज्या लाडक्या बहिणी मतदान करणार आहेत फक्त त्यांनाच या ठिकाणी बहिणींना 16,000 रुपये या ठिकाणी देण्याची घोषणा झाल्या।
आता तुम्ही म्हणाल की मतदान केलंय याचा पुरावा काय, तर बघा सरकारने खूप मोठं डोकं चालवलंय. कारण तुम्हाला 16,000 रुपये मतदान कार्डावरती द्यायचे आहेत. तर लाडक्या बहिणींनी आपल्या हाताच्या बोटावरती जी काय नकावरती निळ्या कलरची शाई आहे तर ती लागली पाहिजे, तशा प्रकारचा पुरावा सरकारच्या माध्यमातून पकडला जाणार आहे. त्यामुळे त्यांना 16,000 रुपये मतदान कार्डावरती देण्याची घोषणा स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. मग हे 16,000 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. मंगळवारी जर तुम्ही सरकारच्या माध्यमातून पटकन अर्ज भरला तर तुम्हाला बुधवारी 24 तासामध्ये हे पैसे बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत पैसे मिळणार, मतदान कार्डावरती पैसे मिळणार अशा त्या ठिकाणी बातम्या पसरत होत्या. अखेर सरकारच्या माध्यमातून आता मतदान करणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे ती म्हणजे मंगळवारी 2 डिसेंबरला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहेत नक्की बघा. एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना स्पष्टपणे म्हणाले की आता मंगळवार 2 डिसेंबर मतदानाचा दिवस असल्याने नेमकं 14 जिल्ह्यांची यादी बँकांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणत्या दिल्या, कोणकोणत्या अटीपात्रतेनुसार या ठिकाणी आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुम्ही आधार कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही मंगळवारी जर मतदान करणार असाल, तुमच्या हाताच्या बोटाच्या कोणत्या तरी एका नकाला निळ्या कलरची शाई जर त्या ठिकाणी लागली असेल तर त्याच्या माध्यमातून तुमचा तो पुरावा पकडला जाणार आहे. कारण तुम्हाला पण माहीत आहे नकावरची शाई असते मतदान केल्यानंतर तर ती 2-3 दिवस जात नाही आणि त्यामुळे तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. आणि बुधवारी तुमच्या खात्यावरती मतदान कार्ड असणाऱ्या महिलांना 16,000 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहेत. परंतु त्याआधी नोव्हेंबर डिसेंबरचे तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये मंगळवार 2 डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदानाच्या दिवशी पैसे या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या 4 अटी पात्रते व नियमानुसार तुम्हाला येणार आहेत, तर बघा त्या अटी पात्रता व नियम नेमकं कोणते सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेत सविस्तरपणे जाणून घेऊयात. पहिली सरकारच्या माध्यमातून आता अट लावण्यात आल्या ती म्हणजे सर्वांना आता ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले आहेत, फक्त त्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती 2 डिसेंबर रोजी मंगळवारी आता 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. हा झाला पहिला नियम. आता तुम्ही म्हणाल की ऑक्टोबरचा हप्ता वितरणाचं आणि नोव्हेंबर डिसेंबरचा काय संबंध, बघा स्वतः या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो आहे तर तो तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता ज्यांना मिळाला त्यांना मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या मागील 2 महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल बातम्या कानावर आल्या असतील की पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता घेतला होता. त्यामुळे सरकारने आता त्या ठिकाणी चौकशी करूनच ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला होता. अनेक लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभ सुद्धा मिळाला नाही. तुम्हाला जर 1,500 रुपये ऑक्टोबरचे मिळाले असतील तर तुम्ही बघा मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी तुम्ही तयार राहायचं. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आला आहे तो म्हणजे आता हे जे पैसे आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे तर ते फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिलांनाच मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला मतदानाच्या दिवशी 2 डिसेंबर रोजी आता 3,000 रुपये या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. बाकीच्या महिलांना लाभ घेण्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे. परंतु तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला मंगळवारी 2 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. हा झाला दुसरा नियम. त्यानंतर तिसरा नियम कोणताही सांगणार आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका की 2 डिसेंबर या ठिकाणी मंगळवार मतदानाचा दिवस असणार आहे. त्यामुळे एक कागदपत्र तुमच्याकडे असेल ते म्हणजे कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला 16,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे ते पण पुढे सांगणार आहे. परंतु कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. आणि मतदानाच्या दिवशी हा लाभ बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देणार असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच महिलांना खुश करण्यासाठी आता वेगवेगळे लाभ देखील जाहीर करण्यात आलेत. गॅस सिलेंडरचे
रुपये अनुदान देखील बँकेच्या खात्यावरती देण्याचे वचन एकनाथ शिंदे साहेबांनी 2 डिसेंबर मंगळवारीच या ठिकाणी देण्याचं बोललंय। तसेच अनेक महिलांना या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांचे असून सुद्धा दिवाळीच्या मागच्या टायमाला आनंदाचा शिधा मिळालाच नव्हता। म्हणजे तेल डाळी अशा प्रकारचं जो काय प्रत्येक सणाला रेशन धान्य दुकानामध्ये आनंदाचा शिधा मिळतो, तर यावर्षी मात्र तो मिळालाच नव्हता। तो सुद्धा मंगळवारी आता 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशीच 14 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी देण्याचे ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणीनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल गॅसचे 830 रुपये, मतदान त्या ठिकाणी कार्डावरती 16,000 रुपये, या ठिकाणी आनंदाचा शिधा एकाच दिवशी या ठिकाणी का देत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण मंगळवार 2 डिसेंबर लाडक्या बहिणीचा सोन्याचा दिवस ठरणार आहे। कारण या दिवशी मतदान लाडक्या बहिणी करणार आहेत आणि मतदान कार्डावरती 16,000 रुपये, तसेच नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आनंदाचा शिधा। म्हणजेच यामध्ये तेल असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, रवा असेल, साखर असेल, तर ते रेशन धान्य दुकानामध्ये वाटप केलं जाणार आहे। परंतु फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे। तसेच 830 रुपये गॅस सिलेंडरची सबसिडी देखील या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मंगळवारी तुमच्या खात्यावरती आता इतका मोठा लाभ या ठिकाणी पहिल्यांदा जमा होणार आहे। लाडक्या बहिणी मतदाना दिवशी सरकारच्या माध्यमातून सर्व हे वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तो लाभ कसा मिळवायचा ते देखील आम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 14 जिल्हे ज्यामध्ये लाडक्या बहीण राहत असाल तर तुमची लॉटरी खऱ्या अर्थाने लागणार आहे। बघा, आता मतदान कार्डावरती या 14 जिल्ह्यामध्ये 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। या ठिकाणी काय करायचं आहे, कोणत्या योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, 2023 मध्ये सरकारच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आली होती। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना सुरू करण्यात आली होती। परंतु त्यावेळी 2023ला या ठिकाणी अनेक महिलांकडे मोबाईल नव्हते, तसेच खेडेगावामध्ये महिला राहत असल्यामुळे या योजनेचा प्रसार जास्त झाला नाही। परंतु अनेक महिलांनी यामध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त व्याजदर सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळते। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे आणि त्यांच्याकडे मतदान कार्ड कागदपत्र आहे त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 12 सरकारी बँकेमध्ये खातं जर त्यांचं असलं तर त्रैमासिक पत्तेने तुम्हाला व्याजदर त्या ठिकाणी ठराविक रक्कम ठेवून वाढवलं जाणार आहे। म्हणजेच पहिल्या महिन्यात 25%, दुसऱ्या महिन्यात 50%, तिसऱ्या महिन्यात 75% असं व्याजदर तुम्हाला त्रैमासिक शेकडा अशा पत्तेने वाढवून मिळणार आहे। त्यामध्ये तुमच्या पत्तेने तुम्ही जास्त गुंतवणूक करून या ठिकाणी 16,000 रुपयेपर्यंत लाभ या ठिकाणी मिळू शकता। त्या ठिकाणी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये याविषयी सविस्तर चौकशी करायचं आहे। तुम्हाला कागदपत्र महत्त्वाचं या ठिकाणी ओळखपत्र लागणार आहे, ते म्हणजे मतदान कार्ड। तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यावरती सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा झाला मुद्दा वेगळा। परंतु मंगळवारी 2 डिसेंबरला कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे, याबद्दल सरकारच्या माध्यमातून कोणते 14 जिल्हे सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 14 जिल्ह्यांची नावे सांगत आहे। पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा। आता हे जे जिल्हे निवडलेत तर यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या पूर्णपणे या ठिकाणी कमी आहे आणि गोरगरीब लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांच्या महिला, शेतकऱ्यांच्या सुना, शेतकऱ्यांच्या बायका या ठिकाणी जास्त राहतात। कारण हे शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये नेहमीच या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होत असतं आणि आता सुद्धा या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।